जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। परमपूज्य विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडेनेयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा आणि परमार्थ करत असताना पूर्वसंचित कर्म असेल तो कर्म असेल तर कसं शुद्ध करता येईल, त्याची शुद्धता अनेक माध्यमातून आपण करत असतो। कर्मातनं करतो, ज्ञानातनं करतो, दानातनं करतो, त्या अनेक मार्गातनं आपण करण्याचा प्रयत्न करत असतो। करता करता आपण कर्माच्या अधीन जातो। कर्म कोणाला सुटलेलं नाहीये, कोणाला सोडणार नाही। आपण म्हणतो मी केल्यामुळं झालं, मी करतो म्हणून होतोय, तो मीच्या अधीन न जाता आपण कर्माच्या अधीन जातो। म्हणजे कर्माच्या अधीन गेल्यामुळं आपल्याकडे थोडंसं मीचा जो अहंभाव असतो तो गळून पडतो। जो कर्माच्या अधीन जात नाही त्याचा अहंभाव गळून पडत नाही, तो मी म्हणतच राहतो। सर्वस्वी माझा आहे, मी करतो, माझ्या मुलं हे सगळे जगतात। कुटुंबामध्ये करता माणूस सुद्धा असंच म्हणत असतो, मी काबाड कष्ट करतो म्हणून हे घरातले जगतात। पण तो त्याला कळत नाही की तो त्याचं कर्तव्य आहे, तो कर्माच्या अधीन आहे। ज्याने सृष्टी निर्माण केली, सृष्टी निर्माण करणारा कधीही म्हणला नाही मी निर्माण केलेला आहे सृष्टी। जो पालन करता आहे, ज्याने सृष्टीचं पालन करण्याची जबाबदारी ज्या देवतेवर आहे, तो देवता कधी म्हणलेला नाहीये मी तुमचं पालन करतो। जो संहार करतो, तो संहार करणारा देवता सुद्धा कधीही म्हणलेला नाहीये की मी संहार करतो। कधी वृक्षवेली म्हणलेलं नाहीये आपण फुलं तोडतो, फळं तोडतो, त्या सावलीखाली बसतो, त्याच्या फांद्या तोडतो, आपल्याला हवं तसं त्यांना ते आकार उकार मकार देत असतो। पण एवढी मोठी सृष्टी असताना, त्याच्यावर आपण जगत असताना, आपलं श्वास सुद्धा आपल्याला मुक्तपणाने ईश्वर देत असताना, तो देणारा ईश्वर मौन असतो। मात्र आपण कुटुंबातले 2 माणसं जगवतो तर अहंभाव आपण मनामध्ये निर्माण करतो। एवढी मोठी सृष्टी निर्माण केली, तो कधीही कोणाला म्हणलेलं नाही तुम्हाला हा श्वास 10 मिनिटं मी देणार नाही, असं कधी म्हणलंय का ईश्वराने? सगळं श्वास थांबला की सगळंच थांबवून टाकेल तुमचा।
ते एवढे मोठे देवता सुद्धा मौन धारण करतात आणि तुमचं जे फलित फल आहे ते जास्तीत जास्त तुमच्या पदरात पाडण्याचा प्रयत्न ईश्वर सुद्धा करत असतो. ईश्वर सुद्धा इमाने इतबारे तो कार्य करत असतो. मग आपण संसार करत असताना संसारामध्ये 2 माणसं वाढले तर माझ्यामुळं जगताय, माझ्यामुळं तुम्हाला सगळं काय मिळतं. मग संसाराला तुम्ही चिटकून राहताय, मग संसाराला तुम्ही चिटकून राहिला तर तुम्हाला पुण्य कसं पदरात मिळेल आणि तुम्ही जीवनमुक्त कसे होणार? होऊच शकणार नाही. मागच्या वेळेस मी गुलाबाच्या फुलाचं, कमळाच्या फुलाचं उदाहरण दिलं. नारळ आपल्याला माहीत असेल, नारळ आपण ईश्वराला नारळ आपण फोडत असतो, वाहत असतो, वाढवत असतो. तो शाकाहारी बळी आहे, तो शाकाहारी बळी आहे. हे करत असताना जेव्हा ओलं खोबरं असतो, ओलं नारळ असतो, ते फोडलं की ते कवटीला आतलं नारळ चिटकलेला असतो का निघालेला असतो? चिटकलेला असतो. आणि तेच नारळ जर वाळल्यानंतर आपण जर फोडलं तर खोबरा जसंच्या तसं निघतो का कवटीला चिटकलेला असतो? जसंच्या तसं निघतं. तसं प्रपंचामध्ये राहून सुद्धा आपण जसंच्या तसं बाहेर पडलो तर ईश्वर सुद्धा आपल्याला म्हणतो प्रपंच करून परमार्थ केलास. तू संसाराला चिटकलेलं नाहीस त्या खोबऱ्यासारखं. संसारामध्ये तुझं मन गुंतलेलं नाहीये. माझं अजून करडू मेलंय, माझं वासरू आहे, माझं हे आहे, माझी मिसरी आहे, माझा डबा आहे, माझं देणं आहे, माझं घेणं आहे, माझं अजून नातूचं तोंड बघायचं आहे, नातवंडाचं तोंड बघायचं आहे, मला घर बांधायचं आहे, शेत घ्यायचं आहे, त्याचं वाट लावायचं आहे, त्याचं कोर्ट कचेरी पूर्ण होऊ द्या, मी निर्दोष सुटल्यावर बघू. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळं नारळाला चिटकलेल्या खोबऱ्यासारखं आहे तुम्ही. मग जर खोबऱ्यासारखं आपण नारळाला चिटकलेलं खोबऱ्यासारखं जर संसाराला चिटकून राहिला तर तुम्ही जीवनमुक्त होणार नाही. मला एवढं सांगायचं आहे. मी सुद्धा प्रपंच करतो. मला धर्माने दिलेली एक पत्नी आहे, 2 मुली आहेत, पण मी आज मुक्त आहे. मी वाळलेल्या खोबऱ्यासारखं आहे. ही कला, हे योग ज्याला जुळलंय तो जीवनमुक्त होतो. ही कला जुळलं पाहिजे, हा योग जुळला पाहिजे. रस्त्याला झालेलं टेन्शन सुद्धा, शेजारी झालेलं भांडण सुद्धा रात्रभर झोप लागत नाही तुम्हाला. सासूने काय म्हणली, सुनेने काय म्हणली, लेकीनं काय फोनवर बोलली, जावईनं काय बोलला, हे जर प्रपंचासारखं चिटकावून घेतला तर कधीही माणूस जीवनमुक्त होणार नाही, कधीही होणार नाही. एकदा व्यास महर्षी स्वतःच्या मुलाला सुखमुनीला जनक राजाकडे घेऊन गेला. जनक राजाकडे घेऊन गेल्यानंतर जनक राजे हे उंच अशा सोन्याच्या सिंहासनावर बसलेले होते. जनक राजे विदेही होते. विदेही म्हणजे ज्याला देहाचा भान नाही, ज्याला कशाचंही भान नाही. हे कर्तव्य म्हणून मी करतो, कर्म म्हणून मी करतो, ईश्वराने दिलेली जबाबदारी, हे पात्र मला वटवायचं आहे, हे अभिनेत्याचं अभिनेत्रीचं पात्र आहे. अभिनेत्री कशी सिनेमामध्ये पिक्चरमध्ये काम करते तो पात्रापुरतच असतो, तसं जनक राजा सुद्धा मी राजा मी नाही आहे, हा देह नाही देह आहे असं त्याला कळलं. आणि तो देह विदेही होता. देहावर कधीही प्रेम केला नाही, संपत्तीवर कधीही प्रेम केला नाही. अशा माणसाकडं व्यास ऋषी स्वतःच्या मुलाला घेऊन गेले की याच्या माझ्या मुलाला 2 शब्द समजावून सांगा, हा विदेही कसा होईल माझा मुलगा. तेव्हा गेल्यानंतर उंच अशा सोन्याच्या सिंहासनावर बसलेले होते जनक राजे. महर्षींनी घेऊन गेल्यानंतर सुखमुनींनी पाहिलं जनक राजांना. तो मनातल्या मनात पुटपुटू लागला की हा तर एवढं प्रपंचाला चिटकला की सोन्याच्या खुर्चीवर हा बसलाय, हा तर सोन्याच्या खुर्चीवर बसलाय आणि सोन्याच्या खुर्चीवर बसणारा लोळणारा माणूस मला काय ज्ञान देईल. हा
असं मनातल्या मनात पुटपुटत होता. जनक राजे अंतर्ज्ञानी होते, विदेही होते, खूप विद्वान होते. असे राजे या पृथ्वीवर न होणं पूर्वी झालं नाही, पुढे होणं नाही. तेव्हा त्यांनी ओळखलं आणि ओळखल्यानंतर त्यांनी आपल्या शिपायांना सांगितलं की या सुखमुनींना जेवणाची व्यवस्था करा, भोजनाची व्यवस्था करा. या दासी चौऱ्या घालत होत्या राजांना. हे सगळं ऐश्वर्य बघून तो सुखमुनी तर वेडा झाला. म्हटलं ना आलेलं बरं. मग आता राजांनी सांगितल्याप्रमाणे त्या सुखमुनीची भोजनाची व्यवस्था केली आणि सुखमुनीला सांगितलं तुम्ही शुचिर्भूत व्हा, स्नान करा, कपडे बदला आणि भोजनाला चला. मग त्यांनी स्नान केला, कपडे बदलले, भोजनाला ज्या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर भोजनाला बसला की व्यंजनं, एवढे व्यंजनं होते राज दरबारामध्ये. हजारो प्रकारचे व्यंजनं होते. व्यंजनं म्हणजे हजारो प्रकारचे पदार्थ, काय खावं काय ठेवावं अशी सगळी महिमा होती. जेव्हा तो आसनावर बसला, बसता बसता वर पाहिला तो डोक्यावर एक नाजूक अशा रेशीम धाग्यामध्ये, रेशीमचा धागा किती नाजूक असतो, खूप नाजूक असतो, त्या नाजूक अशा धाग्यामध्ये तलवार डोक्यावर बांधलेली होती. तो वाऱ्याने हल्लं की कधी तुटून आपलं डोक्याचं बद होईल काय सांगता येत नाही. डोक्यावर तुटून पडलं तर प्राण जाईल, डोक्याचे 2 तुकडे होतील, असा तो सुखमुनी विचार करायला लागला. विचार करता करता थोडंसं वारं आलं, हल्लं की तो वरच बघायचा. त्याचं कशावर लक्ष होतं का, कशावर लक्ष होतं त्याचं, त्या तलवारीवर होतं. अगदी नाजूकशा रेशीम धाग्यामध्ये त्याला ते बांधलेलं होतं. वारं आलं की ते हालायचं, हल्लं की डोक्यात पडलं की तुकडेच व्हायचे. ह्या भीतीनं तो जेवण कसा बसा केला. जेवण झालं, हात धुतले. हात धुतल्यानंतर सर्व त्यांचे दास दासिन्या सगळ्या आल्या, विडा बनवून दिला, विडा खाल्ला. पण त्याचं लक्ष कशावर होतं, कशावर, तलवारीवर होतं. त्याचं लक्ष तलवारीवर होतं. तो घाबरलेला होता, कधी एकदा उठू. आणि उठला. सेवेकरी सगळे त्यांचे दास दासिनी सगळ्या राजांच्या पुढे घेऊन गेले. राजांच्या पुढे उभं केल्यानंतर राजाने खुशाली विचारली, जेवण छान होतं ना, सुंदर होतं, काय काय खाल्लात. तो विचार करायला लागला. काय काय खाल्लात म्हणल्यानंतर विचार करायला लागला. तो म्हणला काय खाल्लं मला आठवत नाही, पण मी पोट भरून खाल्लं. तेव्हा राजा म्हणाला, तुम्ही आत्ता खाल्लेलं प्रसाद जर तुम्हाला आठवत नसेल तर कसं. तो म्हणाला की माझ्या डोक्यावर एक रेशीमच्या छोट्याशा धाग्यामध्ये एक तलवार बांधलेलं होतं. माझं लक्ष सगळं जेवणार नव्हतं, तर त्या तलवारीवर होतं. कधी मृत्यू होईल, कधी यमराजाचा आदेश येईल, तसं त्याचं तलवारीवर होतं. तसं तुम्ही देवाच्या दारात चिंतन करता करता प्रपंचाचं चिंतन करत असाल तर तुम्ही जीवनमुक्त कसे व्हाल मला सांगा. कसे जीवनमुक्त व्हाल. जीवनमुक्त होऊ शकणार नाही. तुमचं मृत्यू जर नसेल, कुणी मला सांगितलं, माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं, वयाच्या 70 वर्षाच्या नंतर तुझं मृत्यू वय मला सांगितलेलं आहे. मला जर कोणी असं तलवार घेऊन मागे लागलं तरी मला कोणी तलवार नाही, मला कुठलीही पृथ्वी तलावरची शक्ती शिवणार नाही, स्पर्श करणार नाही. माझ्यावर विश्वास आहे, लक्षात ठेवा. म्हणून मी पूर्ण वेळ साधना करत असतो, पूर्ण वेळ मी समर्पित आहे. जर आपण प्रपंचात राहून जर परमार्थ करताय, परमार्थ राहता राहता खोबऱ्यासारखं जर प्रपंचाला चिटकून राहताय आणि डोक्यावरचे भूत किती आहेत, कोण कधी खाईल, कोण कधी येईल, कोण कुठल्या दारातनं येईल, कोण कुठल्या खिडकीतनं येईल, कोण काय करणी केलंय का, कोण काय देव गाठलंय का, ह्या चिंतेमध्ये तुम्ही जीवनमुक्त कसे होणार, हा मोठा गहन प्रश्न आहे. खूप मोठा गहन प्रश्न आहे. म्हणून या देहामध्ये असताना सुद्धा
जर तुम्ही त्या सुखमुनींनी जर तलवारीचं चिंतन करता करता भोजन केलं असेल तर तुम्ही जिवंत असताना सुद्धा ईश्वराचं चिंतन करता करता तुम्ही मुक्तीला जाऊ शकताय. मुक्तीला जाऊ शकताय. तलवारीच्या ठिकाणी तुम्ही ईश्वराचं स्मरण करा, सहज जाऊ शकताय. तुम्हाला आणखी एक छोटंसं उदाहरण देतो. एक चोर होता. चोर तो खूप काही चोरी करायचा आणि चोरी करता करता एक दिवशी एका श्रीमंताच्या घरामध्ये शिरला. आणि श्रीमंताच्या घरामध्ये शिरल्यानंतर तो श्रीमंत एकटाच होता, बाकी सगळे सुट्टीमुळे गेले होते गावाला सगळे. मग तो रात्रीचा शिरला. त्याला माहीत होतं कुठे काय ठेवलेलं आहे. आणि तो सगळं पिशव्या गच्च भरला, सोने नाणे सगळे. आणि उचलत नव्हतं त्याला, एवढं सोनं भरला. आणि सोनं भरून असं उठणार तेवढ्यात तो श्रीमंत माणूस उठला आणि मुख्य द्वारातनं तो बाथरूमला बाहेर गेला. त्याला वाटलं, आता या चोराला वाटलं की ह्या मालकाने मला पाहिलंय. मालकाने काय केलंय? मला पाहिलंय. म्हणून तो खिडकी उघडला. खिडकी पूर्वीच्या काळात खिडकीला असं गज नसायचे, काचा पण नसायच्या. तो खिडकीतनं उड्या मारला. खिडकीतनं उड्या मारल्यानंतर खिडकीच्या बाजूला अंधारामध्ये म्हैशीला बांधा होता. म्हैस होती, म्हैस त्याच्या दारात म्हशीला बांधा होता. आणि म्हशीला बांधल्यानंतर त्याचं पाय, त्या चोराचं पाय गाठोडं घेऊन त्या म्हशीवर उड्या मारला. म्हैस दचकून उठली. म्हैस काय केली? दचकून उठली. आणि तू म्हणाली तेवढ्याला एवढं तर एवढ्याला केवढं. काय म्हणाले म्हशीनं? तेवढ्याला एवढं तर एवढ्याला केवढं. त्याला कोडं काय सुटना. तो चोर म्हणायला लागला, नक्की काय? म्हैस बोलायला लागली का इथं कोण लपून बसलं, इथं काय असं काय हो? असं तो तिकडे इकडे पाहिला अंधारात, कोणीच काय दिसतं. तर म्हशीनं जवळ तोंड करून सांगितलं, तर तेवढ्याला एवढं तर एवढ्याला केवढं. तेव्हा त्या म्हशीनं बोलल्यामुळं त्या चोराला पटलं. आणि ते चोर म्हणाला की तू असं काय बोललास? नाही म्हणलं, तू बस, मी सांगतो तुला. त्या म्हशीजवळ तो चोर बसला. आणि चोराला म्हशीनं सांगितलं की मागच्या जन्मामध्ये हा एक साधू होता. हा श्रीमंत माणूस कोण होता? एक संत पुरुष होता, सज्जन माणूस होता, प्रामाणिक माणूस होता. याची झोपडी होती. त्याच्या झोपडीमध्ये एक शिंक होता. शिंकाड्यावर गाडगं होतं, गाडग्यामध्ये ताक होतं. काय होतं? शिंकाड्यावर गाडगं होतं, गाडग्यामध्ये ताक होतं. ताक असल्यामुळे ह्याच्या घराला, मी खूप काही चोरी करतो, 8 दिवस मला चोरीच मिळालं नाही. मी याच्या दारात गेलो, याच्या घरात काय होतंय का बघावं म्हणून. तर सगळा शोधला, काय पण नाही गावलं. शेवटी वर नजर गेली, शिंकाड्यावर गाडगं होतं. तो गाडग्यातनं पाहिलं, आतमध्ये ताक होती. ताक पेलो आणि गाडगं फोडलो. ताक पेल्यानंतर गाडगं टाकून जाणार. गाडगं फुटलं. गाडगं फुटल्यानंतर त्या संतांच्या प्रपंचामध्ये गाडग्याशिवाय काही नव्हतं. तो गाडगं पाण्यासाठी वापरायचा. तो गाडगं पाणी आणून त्याच्यात आंघोळीसाठी वापरायचा. त्याच्यात ताक वगैरे ठेवायचा. काय पण आपलं थोडंसं लोक देतील त्याच्यावर तो उदरनिर्वाह करायचा. केवळ माझ्या मागच्या जन्मामध्ये मी गाडगं फोडलं म्हणून या जन्मामध्ये ताक पेलो म्हणून आयुष्यभर मला म्हैस होऊन याच्या दारात मला दूध द्यावं लागतं आत्ता. तर तू तर एवढं सोनं घेऊन चाललास, तर किती जन्म तू फेडणार आहेस? किती जन्म तुला फेडावं लागेल? केवळ ताक पेलो म्हणून मला म्हैसून दूध द्यावं लागलं, तर तू मोठं 2 हाताने घेऊन चाललास, तर किती आयुष्य तुला किती जन्म फेडावं लागेल. म्हणून कर्माच्या अधीन जात असताना लिप्त राहिला, जीवनमुक्त राहिला, तर तुम्हाला म्हैशी व्हायची गरज नाही आणि चोरी व्हायची गरज नाही. चोरी व्हायची गरज नाही आणि म्हैशी व्हायची गरज नाही. गरज आहे जीवनमुक्तीचा. जिवंत असून सुद्धा मुक्त होणं, कुणाचंही न बुडवणं, कुणाचंही चाड्या चुगल्या न करणं, कुणाच्याही संधीचा गैरफायदा न घेणं, ही खरी साधना आहे. 4 ठिकाणी बुक्का लावायचं, 50 माळा गळ्यात घालायचा, सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुणाला खपू, किती खपू, कुणाला काय करू, कुठलं कुणाला लुटू, हे जर धंदे करत असाल तर जिवंत राहून सुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तुम्ही नरकात राहाल. लक्षात ठेवा, नरकात राहाल. म्हणून प्रपंच करून परमार्थ करताय.
परमार्थ जर करणार असाल तर जीवनाच्या कर्माच्या अधीन नक्की जा. कर्माच्या अधीन तुमचं कर्म शुद्ध करून घ्या, तर तुम्ही जीवनमुक्त राहाल.